बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगाते मोदी म्हणत आहेत, पण ही योजना सौगाते मोदी नाही तर सौगाते सत्ता असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। यावर भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी पलटवार केलाय। त्यांनी असं विधान करायला नको होतं। हा उपक्रम अल्पसंख्याक समाजाला विश्वास देण्यासाठी असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरे यांनी योग्यच टीका केली असल्याचा दावा ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केलाय। भाजपच्या सौगाते मोदी उपक्रमावर उद्धव ठाकरे यांच्या सौगाते सत्ता या टिप्पणीवर भाजप खासदार अशोक चव्हाण म्हणाले की त्यांनी असं विधान करायला नको होतं, त्यांना असं वक्तव्य शोभत नाही। मोदीजींचा हा उपक्रम अल्पसंख्याकांना विश्वास देण्यासाठी आहे। या सणाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देण्याची परंपरा आहे, त्यामुळे अल्पसंख्याक समाजाला कोणी शुभेच्छा देत असेल तर त्यात काय चुकीचं आहे असा प्रश्नही त्यांनी विचारलाय। शिवसेना नेत्या मनीषा कायंदे म्हणाल्या की मोदींनी त्यांच्या कार्यकाळात कधीही कोणत्याही मुस्लिमांवर अत्याचार केले नाहीत। खरं तर त्यांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय, तर महाविकास आघाडी नेहमीच मुस्लिमांचे तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न करत होती। उद्धव ठाकरे यांच्या सौगाते मोदीवरील वक्तव्यावर त्यांच्या गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की अल्पसंख्याक समाजाला वेगवेगळ्या प्रकरणात त्रास दिला जातो आणि आता ईद आल्यानंतर सौगाते मोदी उपक्रम राबवण्यात येत आहेत। वास्तविक सौगाते मोदी म्हणजे काय? या भेटवस्तू करदात्यांच्या पैशाने वाटल्या जात आहेत आणि त्याचं श्रेय पंतप्रधान मोदींना जातं। उद्धव ठाकरे यांनी हा फरक स्पष्ट केला असल्याचं चतुर्वेदी यांनी म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते असा वादग्रस्त दावा करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने टीकेची झोड उठवली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी भिडेंवर निशाणा साधत आंब्याचा सीझन आल्यामुळे ते असं बरळत असल्याची टीका केली आहे। स्वतः अजित पवारांनीही शिवरायांच्या स्वराज्यात सर्वच जाती धर्माच्या लोकांना स्थान होतं असं नमूद करत भिडे यांचा दावा खोडून काढलाय। अमोल मिटकरी यासंबंधी अकोल्यात बोलताना म्हणाले की सध्या आंब्याचा सीझन आलाय, त्यामुळे संभाजी भिडे बेताल बरळत आहेत। त्यांनी बहुजन समाजातील पोरांना हाताशी धरून इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांनी शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर आणि विकृत इतिहास लिहिणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्यावर बोलावं, ते यांच्यावर का बोलत नाहीत? अमोल मिटकरी यांनी यावेळी आता संभाजी भिडे यांची व्हॅलिडिटी संपल्याचा टोलाही हाणला। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संभाजी भिडे यांचा दावा खोडून काढलाय। संभाजी भिडे त्यांना वाटेल ते बोलू शकतात, पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात सर्वच जाती धर्माचे लोक सुखाने नांदत होते। शिवाजी महाराज एक आदर्श राजे होते, रयतेचे राजे होते। सर्वांनीच राजा म्हणून त्यांचं नेतृत्व स्वीकारलं होतं असं ते कोल्हापुरात बोलताना म्हणाले। दिशा सालियन प्रकरणात दिशाचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी आज पुन्हा एकदा मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली। यामध्ये त्यांनी विलंब न करता या प्रकरणात तत्काळ गुन्हा क्रमांक देण्याची मागणी केली आहे। या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना निलेश ओझा यांनी अनेक गंभीर आरोप केलेत। या प्रकरणात 2 प्रकारचे आरोपी असल्याचं त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं। तसंच एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाची तपासणी रखडलेली आहे, ती तत्काळ पूर्ण करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। दिशा सालियनच्या वडिलांचे वकील ॲडव्होकेट निलेश सी ओझा म्हणाले की आम्ही आधी सादर केलेल्या आमच्या तक्रारींवर चर्चा करण्यासाठी जॉईंट सीपी लक्ष्मी गौतम यांची भेट घेतली। सरकारनं अलीकडेच ते रेकॉर्डवर मान्य केल्यामुळे ही तक्रार अधिकृतपणे नोंदवावी अशी आमची विनंती होती। आम्ही विलंब न करता त्याला गुन्हा क्रमांक देण्याची विनंती केली आहे। आम्ही मागणी केली की याचिकाकर्ता सतीश सालियन आणि त्याचे कुटुंब, वकील आणि प्रमुख साक्षीदार यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं। हे प्रकरण 15 महिन्यांपासून रखडलेलं आहे। महत्त्वाचं तथ्य स्थापित करण्यासाठी आम्ही गुन्ह्याच्या ठिकाणची त्वरित सीन रिकरिंग करण्याची मागणी केली आहे। आरोपींचे 2 गट आहेत। पहिला सामूहिक बलात्कार आणि हत्येचा थेट आरोप असलेले आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांचे अंगरक्षक यांचा आहे। तर दुसरा गट प्रकरण लपवण्याचा आरोप असलेले आरोपी आहेत। यात परमबीर सिंग, सचिन वाझे आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध आहे। कोट्यावधीचा बंगला स्मारकासाठी घेतला, मग बाळासाहेब ठाकरे तुमचेच कसे असा सवाल मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना केलाय। मनसेच्या बॅनरवरील बाळासाहेबांच्या फोटोवरून उद्धव ठाकरेंनी टीका केली होती। यानंतर आता उद्धव ठाकरेंना देशपांडेंनी प्रत्युत्तर दिले। संदीप देशपांडे म्हणाले की ज्या वेळेला 1001 कोटीचा महापौर बंगला तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने घशात घातला, तेव्हा बाळासाहेब तुमचेच कसे राहतात? मग ते तुमचेच वडील राहत नाहीत। तुमचेच वडील म्हणून बाळासाहेबांना मर्यादित ठेवायचं असेल तर तुमच्या मालमत्तेवर त्यांचं स्मारक करायचं ना।
जेव्हा जनतेची 1000 कोटीची मालमत्ता तुम्ही घेतली त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे हे देशाचे आहे म्हणतात. मग ते जर देशाचे आहे तर त्यांचा फोटो देशाने वापरला काय आणि अजून कोणी वापरला काय, तुम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही. संदीप देशपांडे पुढे म्हणाले की माननीय बाळासाहेबांचा फोटो होर्डिंगवर लावणे हे पक्षाचं धोरण नाही. एखाद्या उत्साही कार्यकर्त्याची भावना असू शकते, पण उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे, महापौर बंगला घशात घालायचा होता तेव्हा बाळासाहेब देशाचे, एरवी ते फक्त तुमचे वडील असे कसं काय, असा सवाल मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केलाय. खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा अवमान होईल असं भाष्य करणाऱ्यांना दंड करण्यासाठी 10 वर्ष सश्रम कारावासाची अजामीनपात्र शिक्षा ठोठावणारा विशेष कायदा पारित करावा अशी मागणी त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आपल्या मागणीचं एक निवेदन देखील त्यांनी अमित शहा यांना दिलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्म समभावाचा विचार देत स्वराज्याची स्थापना केली. राज्य कारभारात रयतेच्या सहभागाद्वारे लोकशाहीचा पाया रचला. लोक कल्याणासाठी अहोरात्र आयुष्य वेचलं, परंतु काही विकृत मनोवृत्तीचे लोक गलिच्छ पद्धतीनं त्यांचा तसंच छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा अवमान होईल असं भाष्य, टिप्पणी किंवा कृती करतात. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था ढासळून समाजामध्ये दुफळी पसरते. अशा प्रवृत्तींची जीभ छाटण्याची किंवा चौरंग करण्याची धमक आमच्यासह शिवप्रेमींमध्ये निश्चित आहे, परंतु आम्ही संयम राखून आहोत. केंद्र आणि राज्य शासनानं अशा प्रवृत्तींना धडकी भरवणारा मकोका किंवा टाडासारखा अजमीनपात्र आणि 10 वर्ष सश्रम कारावासाची आणि जबर दंडाची शिक्षा असलेला विशेष कायदा पारित करावा. अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा आपल्याला कोणालाच अधिकार नाही, अशा रोखठोक शब्दात आपल्या भावना व्यक्त करत केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटून याबाबतचं निवेदन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलंय. महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच सरकारने विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा केली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ या 2 नेत्यांना या समित्यांपासून दूर ठेवलं आहे. त्यामुळे अजित पवारांनी या दोन्ही नेत्यांपासून सुरक्षित अंतर राखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अनेक आमदारांना विधिमंडळ समित्यांमध्ये स्थान दिलंय, पण अनुभवी असणारे छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना त्यांनी कोणतंही स्थान दिलं नाही. त्यामुळे अजित पवारांनी जाणीवपूर्वक सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांच्यापासून 4 हात अंतर राखल्याचा दावा केला जातोय. देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव पुढे आलंय. या प्रकरणी त्यांच्यावर मकोकाही लावण्यात आलाय. विशेषतः बीडच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी याविषयी मुंडेंवर संशय व्यक्त केलाय. त्यामुळे अजित पवारांनी याविषयी सावध भूमिका घेतली आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवारांनी त्यांचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय स्वतःकडेच ठेवलंय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना हे खातं हवं होतं. मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, पण अजित पवारांनी हे खाते स्वतःकडे ठेवून त्यांचा पुरता भ्रमनिरास केलाय. त्यामुळे ओबीसी नेते म्हणून परिचित असणारे छगन भुजबळ नाराज झालेत. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याची मोठी कसरत पवारांना करावी लागणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनोदी कलाकार कुणाल कामरा यानं बनवलेल्या विडंबनात्मक गाड्यामुळे राज्यात चांगलाच वाद पेटलाय. एकीकडे याविषयी आता पोलीस आणि न्यायालयात लढाई सुरू झाली असून दुसरीकडे शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर एक नवीन गाणं सोशल मीडियावर समोर आलंय. सध्या हे गाणं देखील प्रचंड व्हायरल होतं. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीचं कौतुक करण्यात आलं असून या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका देखील करण्यात आली आहे. कुणाल कामरा यानं एकनाथ शिंदे यांच्यावर बनवलेल्या गाण्यामुळे चांगलाच वाद निर्माण झालाय. मुंबईतील ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामरा यानं हा व्हिडिओ शूट केला त्या स्टुडिओमध्ये तोडफोड करत शिवसैनिकांनी या गाण्याचा निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर आता या स्टुडिओला समन्स देखील बजावण्यात आलाय. या संदर्भात कुणाल कामरा विरुद्ध खार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. दुसरीकडे कुणाल कामरा यानं याविषयी माफी मागण्यास साफ शब्दात नकार दिलाय. कुणाल कामरा यानं तयार केलेल्या व्हिडिओच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सध्या हा नवा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. कुणाल कामरा यानं त्याच्या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे यांना देशद्रोही आणि गद्दार म्हटलं होतं. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. आता एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी हा नवीन व्हिडिओ तयार करून एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा उल्लेख केलाय. कुणालच्या शोला महाराष्ट्रात जरी बंदी घालण्यात आली तरी देश खूप मोठा आहे. एकनाथ शिंदे गटाला अमित शहांच्या पलीकडे देश दिसत नाही असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलंय. तर जोपर्यंत अमित शहांचे छत्र आहे तोपर्यंत ही भाषा चालेल.
पण रामकृष्ण आले गेले तसे मोदी शहा येतील जातील हे लक्षात घ्या, असा इशाराही राऊतांनी शिंदे गटाला दिलाय. संजय राऊत पुढे म्हणाले, कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांना मदत केली, तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्यावर टीका केली. हेच औरंगजेब फॅन क्लबचे बावनकुळे होते. त्यांच्या बेडरूममध्ये औरंगजेबाचा फोटो असेल, कारण त्यांना औरंगजेब निवडणूक जिंकून देतो. याच्या घरी अफजल खान, औरंगजेब यांचे फोटो असणारच. संजय राऊत म्हणाले की ठाकरे नाव संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, नितीन गडकरी हे सत्तेवर आहेत म्हणून पॉवरफुल आहेत. शरद पवार लोकनेते आहेत. कुणाला पॉवरफुल करायचं आणि कुणाला नाही हे पद्मश्री सारखं असतं. यादी तयार करणं, त्यामुळं त्याकडं फार गांभीर्यानं पाहण्याची काही गरज नाही. यादी कोणी केली याकडं पाहिलं पाहिजे. खुर्चीवर बसलेली गाढव पॉवरफुल असतात, ते आपण काही खुर्चीवर बसलेल्यांकडे बघूनही म्हणू शकतो. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात दाखल केलेला हक्कभंग मंजूर करण्यात आलाय. या प्रकरणी आजच या दोघांनाही नोटीस बजावण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामरा आणि अंधारे या दोघांच्याही अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय. या गाण्याद्वारे त्यानं शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांचा उल्लेख गद्दार असा केला होता. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी शिवसेनेनं कामरा याच्या हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली होती. त्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही कामराचं गाणं म्हणून शिंदे गटाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधान परिषदेत कुणाल कामरा आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांचा हक्कभंग स्वीकारलाय. सभापती राम शिंदे यांच्या स्वाक्षरीनंतर हा प्रस्ताव विधिमंडळाच्या हक्कभंग समितीकडे वर्ग करण्यात आलाय. ही समिती कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांना कदाचित आजच खुलासा करण्यासंबंधीची नोटीस बजावण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंधारे आणि कामरा या दोघांच्याही अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिराला अ वर्गाचा दर्जा देण्यात आलाय. आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थानाला वर्ग अ दर्जा जाहीर करण्यात आला. राज्याच्या नगरविकास खात्याने या निर्णयाला मंजुरी दिली. विभागीय आयुक्तांकडून यासंबंधीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. आगामी कुंभमेळा आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यानं अ दर्जा मंदिर घोषित करण्यात आलंय. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिर हे अत्यंत पवित्र शिवमंदिर मानलं जातं. मंदिराच्या स्थापत्यकलेवर हेमाडपंथी शैलीचा प्रभाव आहे, जी त्याच्या गुंतागुंतींच्या दगडी कोरीव कामासाठी ओळखली जाते. मंदिराला अ वर्गाचे मंदिर म्हणून घोषित करणं त्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्वामुळे देखील महत्त्वाचं आहे. या काळात राज्य सरकारने सुधारित रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि निवास पर्यायांसह विविध पायाभूत सुविधांच्या विकासाची योजना आखली आहे. मंदिराची काही प्रमुख वैशिष्ट्ये अशी आहेत: 3 लिंग, मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे प्रतिनिधित्व करणारे 3 लिंग आहेत. कुशावर्त कुंड, मंदिर संकुलातील एक पवित्र तलाव जो गोदावरी नदीचा उगम मानला जातो. गोदावरी नदी ही नदी त्र्यंबक जवळून उगम पावते आणि भारतातील सर्वात लांब नद्यांपैकी एक आहे. नाशिकमध्ये येणारा कुंभमेळा 14 जुलै ते 25 सप्टेंबर 2027 या कालावधीत होणार आहे. हा महत्त्वाचा धार्मिक कार्यक्रम दर 12 वर्षांनी येतो आणि लाखो भाविक, साधू आणि यात्रेकरूंना आकर्षित करतो, जे पवित्र गोदावरी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी एकत्र येतात. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा.